हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी खूप छान जॉब अपॉर्च्युनिटी आणि वर्क फ्रॉम होम घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला माहिती असेल, की लास्ट मी व्हिडिओ घातलं होतं Amazonच्या रिलेटेड. ओके. तर Amazonमध्ये ओपनिंग्ज होते. तर आज पण ना, म्हणजे ते पण व्हर्चुअलच होते. पण आज पण ओपनिंग्ज Amazonमध्येच आहेत. वर्क फ्रॉम होमच आहेत. पण हे प्रोफाईल असणार आहे, वेगळं असणार आहे प्रोफाईल. ओके. तर ते प्रोफाईल काय आहे, हे सगळं आपण चेक करूयाच. ओके. काय-काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला सॅलरी किती पडणार आहे, तर हे पण आपण सगळं बघणारच आहोत आणि हे कम्प्लिटली वर्क फ्रॉम आहे, रिमोट आहे, ऑल ओव्हर इंडिया कुठून पण तुम्ही अप्लाय करू शकता, चालतं. ओके. तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक अनाउन्समेंट करणार आहे. तुम्हाला माहिती असेल की माझे आता 700 सबस्क्रायबर झालेत. ओके. तर 1000 सबस्क्रायबरला मी आता लवकरात लवकर म्हणजे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होणारच आहेत. तर 1000 सबस्क्रायबरसाठी मी काय करणार आहे, की गिव्ह अवे अनाउन्समेंट करणार आहे. ओके. तर गिव्ह अवे अनाउन्समेंट करण्यासाठी मी ते अनाउन्समेंट 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतरच होणार आमचं. ओके. तर 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर आमचं अनाउन्समेंट होणार आहे. पण त्याच्या आधी क्रायटेरिया काय आहे गिव्ह अवेची ते तुम्हाला मी सांगेन. तर समजा गिव्ह अवेसाठी मी काय करणार आहे, क्रायटेरिया ठेवलेली आहे. ती क्रायटेरिया काय म्हणजे तुम्हाला चॅनलला म्हणजे लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. मेन म्हणजे तुम्हाला छान असं कमेंट करायचं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल आज मी एक व्हिडिओ घातला, तर ह्या व्हिडिओपासून ह्याच्या पुढे जे मी व्हिडिओज घालणार आहे, त्या व्हिडिओजला तुम्हाला एक छान असं कमेंट करायचं आहे. तर त्या कमेंटमधूनच आणि कमेंट कशा रिलेटेड म्हटलं तर तुम्हाला माझे व्हिडिओज का आवडतात. ओके. तर ह्या रिलेटेड तुम्ही एक छान असं कमेंट मला करूच शकताय. मग आम्ही कमेंटच बघणार आहे आणि टोटल 5 जण सिलेक्ट करून त्यांना आपण गिव्ह अवे देणार आहे. आणि गिव्ह अवेमध्ये काय-काय असणार तर तुमच्या युजफुल तुम्हाला जे तुमच्या जॉबमध्ये पण रिक्वायर्ड असेल असं पण असेल किंवा त्याच्या रिलेटेड वेगळं पण असेल. तुम्हाला मी चॉईस देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. तर असं मी तुम्हाला गिव्ह अवे करणार आहे. तर मी तुम्हाला सांगेन की ह्याचा अपॉर्च्युनिटी म्हणजे ह्याचा फायदा घ्या तुम्ही. ओके. नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गिव्ह अवेमध्ये काय असेल हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की गिव्ह अवेमध्ये आम्ही काय-काय देणार आहे आणि तुम्हाला काय-काय चॉईस असणार आहे. ओके. सो प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा. ओके. जास्तीत जास्त शेअर करायला ट्राय करा आणि छानसं असं कमेंट करा जेणेकरून आम्ही कमेंटवरून पिक करूनच तुम्हाला सिलेक्ट करणार आहे. ओके. ओके, फाईन. तर चला मग बघूया आपण की जॉबची रिक्वायरमेंट काय आहे, काय प्रोफाईल आहे आणि तुम्हाला तिथं काय करावं लागेल. ओके. आणि एक तुम्हाला मी सांगेन की मला कमेंट्स येतात की तुम्ही जे जॉब सांगताय ते जेन्युइन असतात. तर काय म्हणणार, तर तुम्ही बघू शकता मी जे जॉब सांगते त्याचं तुम्ही फक्त कंपनी चेक करा की कंपनी कुठली आहे. ओके. मी कुठली पण अशी कंपनी घेत नाही. जी जेन्युइन कंपनी आहे, ज्यांचं नाव आहे, अशाच कंपनीचं मी तुम्हाला काय सांगते, व्हॅकन्सीज असले तर सांगते. नाहीतर दररोज व्हिडिओज घालायचे म्हणून कुठली पण कंपनी घेऊन मी तुम्हाला सांगत नाही. जर जेन्युइन असली, चांगली वाटली मला, जॉब प्रोफाईल चांगली वाटली तर मी तुम्हाला सांगते. ओके. तर तुम्ही चेक करू शकता म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओज. ओके. रे कुठली कंपनी वगैरे आहे ते. ओके. आणि समजा तुम्ही अप्लाय केला तर ना एका ठिकाणी अप्लाय करून शांत बसू नये. 2-3 ठिकाणी ॲटलीस्ट ट्राय करा अप्लाय करायला. ओके. कारण एका ठिकाणी कुठं पण सिलेक्शन होत नाही आपलं आणि डोक्यामध्ये माइंड तुमचं एक सेट क्लिअर ठेवा की डाऊट ठेवू नका की माझं होतंय की नाही. अप्लाय करताना डाऊट ठेवू नका की होतंय की नाही, पुढं कसं होतंय, पुढं काय स्टेप्स असणार आहेत, हे विसरून जावा. तुम्ही पहिला सिलेक्शन होतंय का ते बघा. ओके. आणि देवावरती विश्वास ठेवा बाबा होतंय आणि इथं माइंडसेट तुम्ही मॅनिफेस्टेशन माहिती असेल तुम्हाला. मॅनिफेस्टेशन कशावरती वर्क होतं, आपल्या विचारावरती वर्क होतं. आम्ही कसं विचार करतो तसं होतं. सो मी तुम्हाला सांगेन की डाऊट 1% पण आणू नका अप्लाय करताना. अप्लाय करताना पण तुम्ही एक होपोनोपोनो तुम्हाला माहिती असेल ते प्रोसेस यूज करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू म्हणा आणि अप्लाय करायला ट्राय करा. जे कोणी तिथे एचआर असतात त्यांना सॉरी म्हणा आणि अप्लाय करा. तुमचं सिलेक्शन होतंयच 100% आणि डोक्यामध्ये डाऊट आणू नका. तुम्ही जर एलिजिबल असाल म्हणजे जॉब, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉब आहे, त्या जॉबमध्ये काय-काय रिक्वायरमेंट आहे त्याला एलिजिबल असाल तर तुम्ही अप्लाय डेफिनेटली करा. ओके. आणि म्हणजे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गिव्ह अवेमध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करा. जेवढे व्हिडिओज बघतात ते सगळ्यांनी पार्टिसिपेट करा. ओके. तर चला मग बघूया आपण काय-काय रिक्वायरमेंट आहे ती. ओके. तर बघा आता मी स्क्रीनवरती आलेलो आहो इथं. तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता जॉब ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. ओके. तर जॉबचा रोल आहे कॅटलॉग असिस्टन्सवर. म्हणजे Amazonचे जे कॅटलॉग असतंय ना, त्या कॅटलॉग असिस्टन्स म्हणून तुम्हाला तिथं काम करावं लागेल. आणि इथं बघू शकता लास्ट टाईम मी जे दिलेलं होतं तिथं एक ऑफिस पर्टिक्युलर एरियामध्ये होतं. फॉर एक्झाम्पल म्हणजे उत्तर प्रदेश असं एक पर्टिक्युलर एरिया होती. पण इथं कसं आहे ऑल ओव्हर इंडिया. इथं बघू शकता मी इंडिया आहे आणि व्हर्चुअल जॉब आहे. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया त्यांचं ऑफिस असेल म्हणजे कोण पण ऑल ओव्हर इंडिया अप्लाय इथं करू शकतो. ओके. तर इथं बघू शकता जॉब प्रोफाईल काय कॅटलॉग असिस्टन्स इन Amazon.com ऑपरेट्स इन अ ग्लोबल ई-कॉमर्स एन्व्हायर्नमेंट विथआऊट बाउंडरीज. ओके. तुम्हाला कॅटलॉग असिस्टन्स म्हणून इथं काम करावं लागेल आणि ऑपरेट करावं लागेल अ डायव्हर्स सेट ऑफ बिझनेस इन 7 कंट्रीज इन्क्लुडिंग रिटेल, थर्ड पार्टी मार्केटप्लेस, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, वेब सर्व्हिस फॉर डेव्हलपर्स. म्हणजे इथं जे रिटेलर असतात किंवा बायर असतात ना, ह्यांच्याबरोबर तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे. ओके. ही जॉब प्रोफाईल आहे तुमचं. म्हणजे समजून घ्या की तुम्हाला कॅटलॉग असिस्टन्स म्हणून Amazonमध्ये काम करायचं आहे.
आता इथं रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे तुमचं, तिथं बघू शकता तुम्हाला हँडल द डे टू डे व्हॉल्यूम्स ऑफ असाइन्ड टास्क अँड एन्श्योर द गिवन एस-एल-ए आर मेट पर क्वालिटी स्टँडर्ड. म्हणजे काय? इथं तुम्हाला दररोज डेली जे असते ना, ते फॉर एक्झाम्पल तुम्हाला डेली त्यांनी काम देतात, तर डेलीचं झालेलं काम व्यवस्थित झालंय की नाही हे तुम्हाला एन्श्योर करायचं आहे. ओके. आणि ते वेळेत पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. दररोज काम जे तुम्ही त्यांनी देतात ते तुम्हाला वेळेत पूर्ण करायचं आणि एक स्टँडर्ड लेव्हलमध्ये तुम्हाला ते करायचं आहे. ओके. नंतर इथं काय करायचं आहे तुम्हाला, Amazonच्या रिटेल सिस्टम जी आहे, दॅट इज रिटेल सिस्टम प्लॅटफॉर्म, याचा योग्य वापर करून आपल्याला काय करायचं आहे, जे बायर्स असतात किंवा जे वेंडर्स असतात ना, त्यांच्याबरोबर आपल्याला फॉर एक्झाम्पल Amazonचं कॅटलॉग असतं. ओके. तर त्या कॅटलॉग म्हणजे काय, त्यांचे जे प्रॉडक्ट्स असतात ना, प्रॉडक्ट्सबद्दल डिटेल्स ना व्यवस्थित तुम्हाला प्रोव्हाईड करायचं आहे. जेणेकरून काय होतं, की ते बिझनेस पण वाढतो Amazonचा. ओके. असं. नंतर मेंटेन करायचं रेकॉर्ड ऑफ डे टू डे वर्क, अपडेटिंग ट्रॅकर्स और रिफ्लेक्टिंग वर्क डन. म्हणजे आजच्या दिवशी काय काम झालं हे सगळं तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करायचं. फॉर एक्झाम्पल एक्सेल शीटमध्ये तुम्हाला मेंटेन करायचं आहे. इफ देअर इज अ पॉसिबल डिफॉल्ट ऑन एस-एल-ए और क्वालिटी फ्लॅग द एस्केलेशन इन टाईम टू मॅनेजर और लीड. फॉर एक्झाम्पल समजा आता हे एस-एल-ए म्हणजे त्यांचा एक स्लॅब आहे किंवा हे म्हणू शकता एस-एल-ए म्हणजे काय सर्व्हिस लेव्हल अग्रीमेंट आहे. या अग्रीमेंटच्या अपोझिट काहीतरी होत असेल, विरुद्ध काहीतरी होत असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर मॅनेजरला किंवा लीडला त्याच्याबद्दल सांगायचं आहे, की हां, असं-असं व्हायलंय म्हणून. ओके. नंतर हे बघा इंटरॅक्टिंग अँड coordinating with vendors, buyers are to accurately reflect the Amazon catalog for price. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ना इंटरॅक्ट करायचं आहे, जे Amazonचे बायर्स असतात किंवा वेंडर्स त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं आहे. त्यांनी जे प्राईस घालतात, ते प्राईस बरोबर आहेत का? त्यांचा कॅटलॉग बरोबर आहे, त्यांचं प्रॉडक्ट डिटेल्स हे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, त्यांच्याशी तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे. एवढंच तुमचं इथं काम असेल. ओके. इथं टीम लीड पण तुम्हाला भेटणार आहे, जो तुम्हाला गाईड करेल आणि एक तर तुम्हाला इथं ट्रेनिंग पण मिळणार आहे, असं नाही की ट्रेनिंग नाही मिळणार, कारण डायरेक्टली कोण पण जॉबला जात नाही. तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे, काय-काय करणार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. ओके. तर इथं स्किल्स अँड काय रिक्वायर्ड आहेत त्यांना स्किल्स, तर एक तर बघू शकता त्यांनी म्हटले, की तुम्हाला एक्सलंट रिटन ओरल कम्युनिकेशन स्किल आला पाहिजे. ओके. म्हणजे तुम्हाला रिटन आणि ओरल इंग्लिश यायला पाहिजे. ओके. आणि स्ट्राँग बिझनेस कम्युनिकेशन स्किल, एबिलिटी टू कम्युनिकेट विथ एक्स्टर्नल स्टेकहोल्डर क्लिअरली अँड कन्साइजली. म्हणजे तुम्हाला ना एक बिझनेस कम्युनिकेशन स्ट्राँग असलं पाहिजे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल तुम्ही बायर्स बरोबर किंवा वेंडर्स बरोबर बोलायला, तर तुम्ही व्यवस्थित म्हणजे क्लिअरली बोलणं हे सगळं तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की तुम्हाला कॉन्फिडन्स असायला पाहिजे, की लोकांशी व्यवस्थित बोलायला यायला पाहिजे. बेसिक. ओके. कारण बायर्स वेंडर म्हणजे ते पण माणसंच असतात. ओके. पण त्यांच्याशी आपण कसं मी व्यवस्थित बोलू शकतो हे तुम्हाला यायला पाहिजे. तर बेसिक इन एम-एस एक्सेल, म्हणजे तुम्हाला एम-एस एक्सेलचं बेसिक तुम्हाला माहिती असेल. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला एम-एस एक्सेल यायला पाहिजे. ओके. स्ट्राँग एनालिटिक्स स्किल, एबिलिटी टू हाय स्कूल लेव्हल अरिथमेटिक. ओके. तर तुमच्या एबिलिटी स्किल तुमची जी असते ती स्ट्राँग असायला पाहिजे. नंतर फॅमिलिटी विथ नेव्हिगेटिंग द इंटरनेट रिसर्च टेक्निक ऑन इंटरनेट अँड फाइंडिंग रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन क्विकली. तर तुम्हाला इंटरनेटवरती सर्च वगैरे करायला यायला पाहिजे. तुम्हाला इंटरनेट यूज करायला आलं पाहिजे प्रॉपरली. फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रॉडक्ट सर्च करायचं आहे, प्रॉडक्टची डिटेल करायचं असेल, तर तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. ओके. तर हे रिक्वायरमेंट आहे. तुम्ही सगळे वाचून घ्या. इथं बघा फ्लेक्सिबिलिटी इन वर्किंग इन शिफ्ट्स अँड वर्किंग अवर्स. इथे तुम्हाला जे वर्क करायचं आहे त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे. तुमच्याप्रमाणे तुम्ही इथं काम करू शकता. म्हणजे तुमच्या टाईमाप्रमाणे तुम्ही काम करू शकता, पण वर्किंग अवर्समध्ये. ओके. आणि रिक्वायरमेंट काय, बेसिक क्वालिफिकेशन काय काय पाहिजे, तर तुमची बॅचलर डिग्री संपायला पाहिजे. स्पीक, राईट अँड रीड फ्लुएंटली इन इंग्लिश. तुम्हाला स्पीक करायला आलं पाहिजे, इंग्लिश बोलायला पाहिजे, राईट करायला पाहिजे आणि रीड पण करायला पाहिजे इंग्लिश. ओके. एक्सपिरियन्स विथ मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रोडक्ट अँड ॲप्लिकेशन. तर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस यायला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके. फाईन. प्रिफर्ड क्वालिफिकेशन नॉलेज ऑफ एक्सेल ॲट द एडवान्स लेव्हल. ओके. तर एक्सेलचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे, थोडंफार एडवान्स नॉलेज असायला पाहिजे. ओके. तर ही रिक्वायरमेंट आहे. तर समजा तुमचा डिग्री झालेला असेल, तर तुम्ही डेफिनिटली इथं अप्लाय करू शकता कॅटलॉग असिस्टंटला. आता इथं अप्लाय करायला काय करायचं तुम्हाला, इथं अप्लाय नाऊमध्ये जायचं आहे. ओके. तर अप्लाय नाऊमध्ये झालं तर तुम्हाला लॉगिन करावं लागेल ॲज युजुअल, जसं आम्ही दुसरीकडे करतो तसं. तर इथं बघू शकता लॉगिन आहे. लॉगिन विथ Google तुम्ही करू शकता. इथं कंटिन्यू करूया आपण इथं. ओके. तर इथं बघू शकता लॉगिन केलं आपण Google थ्रू. तर इथं आम्हाला काय करायला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आमची पहिला घालावं लागेल आपल्याला. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे फर्स्ट नेम, लास्ट नेम, तुमचा ईमेल ॲड्रेस, फोन नंबर, ॲड्रेस 1 असेल तर ॲड्रेस 2 असेल तर ॲड्रेस 1 तरी कंपल्सरी आहे. स्टार म्हणजे कंपल्सरी. ओके. तर मला कमेंट होते की फॉर्म सबमिट होत नाही म्हणून. तर मी तुम्हाला सांगेन की जेव्हा इथं स्टार येतंय ना, स्टार रेड मार्क जेव्हा दिसतंय ना, ते म्हणजे कंपल्सरी तुम्हाला ते घालावंच लागेल. जर तुम्ही ते घातल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. ओके. ते कंपल्सरी घाला. सिटी घाला, झिप कोड घाला, कंट्री रिजन घाला, प्रोव्हिन्स, स्टेट घाला आणि सबमिट. सेव्ह आणि कंटिन्यू करायचं. ओके. नंतर तुम्हाला एस-एम-एस नोटिफिकेशन म्हणजे तुमचा नंबर, मोबाईल नंबर घालून व्हेरिफाय करून घ्यावा लागेल. नंतर जनरल क्वेशन्स असतात तुमच्या रिलेटेड त्यांनी विचारतात, ते तुम्हाला जनरल क्वेशन्स घालायचे आहेत. वर्क हिस्ट्री अँड स्किल तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स आहे तर असेल म्हणून घालायचं, नाही तर नाही म्हणून घालायचं. नंतर एज्युकेशन, तुमचं एज्युकेशन काय झालंय ते तुम्हाला इथं घालायचं आहे. नंतर जॉब स्पेसिफिक क्वेश्चन, जॉबच्या रिलेटेड त्यांनी थोडेफार क्वेश्चन विचारतात, ते तुम्हाला एंटर करायचं आहे. वर्क एलिजिबल, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का, तुम्ही एलिजिबल आहे का, हे म्हणजे थोडंफार त्यांनी तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन देतात, तुम्हाला आन्सर करायचं. ओके. लास्टला तुम्हाला काय करायचं, सबमिट तुमचा रिझ्यूम करायचा आहे. सॉरी, सबमिट तुमचा अपलोड करायचा आहे. नंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा रिझ्यूम सबमिट करायचा. ओके. इथे सबमिट करायचं आहे. नंतर एक्नॉलेजमेंट घ्यायचं. एक्नॉलेजमेंट म्हणजे हां, आय एग्री दिस टर्म्स अँड कंडिशन म्हणून. ओके. देन व्हॉलंटरी इक्वल
एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी सेल्फ आयडेंटिफिकेशन करून घेतात तुमचं, म्हणजे टिक मार्क करायचं एवढंच असतंय. व्हॉलंटरी सेल्फ आयडेंटिफिकेशन ऑफ मिलिटरी स्टेटस, नंतर रिव्ह्यू सबमिट करायचं. ओके. तर माझे अनेक ईमेल आयडी त्यांनी मी अप्लाय केला, ते व्हिडिओ करायचं राहिलेलं आहे माझं, म्हणजे रेकॉर्ड केलेलं नाहीये, पण तुम्ही असं अप्लाय करू शकता. ओके. याच्यामध्ये अप्लाय करून लास्टला तुम्हाला रिव्ह्यू सबमिट करायचं, म्हणजे तुमचा फॉर्म एकदा चेक करायचा, नंतर तुम्हाला सबमिट करायचं. ओके. हे सबमिट झालं तुम्हाला त्यांनी ईमेल थ्रू कम्युनिकेट करतात. ओके. ईमेल किंवा त्यांनी कॉल पण तुम्हाला करू शकते. ओके. तर असं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. समजा ह्याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नाही, तर प्लीज मला तुम्ही कमेंट करू शकता. ओके. आणि माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि गिव्ह अवे पण तुम्हाला ना, मी जे गिव्ह अवे अनाउन्स करणार आहे, काय असणार आहे त्याच्यामध्ये, हे जर तुमचा क्वेशन असेल तर तुम्ही तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करेनच. ओके. त्याच्या रिलेटेड की तुम्हाला गिव्ह अवेमध्ये काय मिळणार आहे ते. ओके. पण तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट, छान असं कमेंट करायला विसरू नका. ओके. सो थँक यू सगळ्यांना.